नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघत आहे, ज्यामध्ये राज्यसेवा जे परीक्षा आहे त्याचं प्रिलिम्स आणि मेन्सचं आपण स्ट्रक्चर समजून घेणार आहे. महाराष्ट्रामध्ये जे एक्झाम होते, ते आता यूपीसीच्या धर्तीवर आता एमपीसीनं सुद्धा जे स्ट्रक्चर आहे ते डिस्क्रिप्टिव्ह केलेलं आहे. एक महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, 90% स्टुडंट जे राज्यसेवा किंवा यूपीसीची तयारी करतात, त्यांना सिलेबसच माहीत नाहीये आणि काय म्हणतात, की आम्हाला राज्यसेवा करायची आहे किंवा यूपीएससी करायची आहे आणि मग म्हणतात की माझा अभ्यास चुकीच्या पद्धतीने झाल्यानंतर जेव्हा पेपर होतो प्रिलिम किंवा मेनचा, तर सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला सिलेबस हा तोंडपाठ पाहिजे. जोपर्यंत तुमचा सिलेबस पाठ होणार नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीही एक्झाम काढणार नाही. आणि राज्यसेवा आणि यूपीएससीचा तर सिलेबस तुम्हाला काढायचाच आहे. दुसरा नंबरचा प्रश्न आहे आपल्यासमोर की ज्यामध्ये तुम्हाला लँग्वेज कोणती सिलेक्ट करावं, मराठी करावं की इंग्लिश करावं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो पण मी तुम्हाला सांगणार आहे कोणती लँग्वेज यूज केली पाहिजे किंवा वापरली पाहिजे. त्यानंतर तिसरा प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित होतो की रायटिंग स्किल कशी आहे. तर सर्व या सिलेबसच्या आधारावर असते. जे विद्यार्थी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार नाही ना, ते राज्यसेवा करूच शकणार नाही किंवा जे सिलेबस बघणार नाही ते करू शकणार नाही. कारण की जोपर्यंत तुम्ही सिलेबस समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्याच्यावरचं प्लॅनिंग येणार नाही. कारण की जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे ना, ते सर्व राज्यसेवा किंवा यूपीएससी मध्ये हे लिहिताना तुम्हाला या सिलेबस मधलेच पॉईंट लिहावे लागतात. ते तुम्हाला मी कशी लिहायची डिकोडिंग करताना क्रिस्टल क्लिअर करून देणार आहे. चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. एकूण एक पॉईंट समजून घ्या, तुम्हाला पूर्ण समजून जाईल. कारण की यूपीएससी किंवा राज्यसेवेचा सिलेबस असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ द्यावा लागणार आहे या गोष्टीला आणि सोबत तुम्हाला जी गोष्ट आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की टाइम मॅनेजमेंट किंवा अदर ज्या गोष्टी असतात, जसं इथिक्सचा पेपर आहे किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या सांगणार आहे मी GS1 GS2 च्या कसा सिलेबसचा अभ्यास करायचा आहे. तर हळूहळू आपण पाहू, कारण की पेशन्स लागणार आहे व्हिडिओ पाहायला सुद्धा. तर प्रत्येक गोष्ट मी मिडल मध्ये सांगणार. जसं आता बघा, इथे राज्यसेवेचा प्रिलिमचा जो सिलेबस आहे तो इथं दिलेला आहे. त्यामध्ये पहिले स्ट्रक्चर दिलेला आहे. दोन पेपर होतात. प्रिलिमचा पेपर 1 होतो, पेपर 2 होतो. पेपर 1 जो असतो त्याला जीएस म्हणतो, हा अनिवार्य असतो. स्क्रीनकडे लक्ष द्या व्यवस्थित. जीएसचा पेपर असतो, यामध्ये सर्व हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, मॅथ आणि रिझनिंग यामध्ये येत नाही. यामध्ये करंट येते, कारण की मॅथ आणि रिझनिंग हे सेकंड पार्ट मध्ये जाते. हा पेपर अनिवार्य असतो. एकाच 4 निगेटिव्ह मार्क असतात. 100 प्रश्न असतात. 200 मार्क्ससाठी, 200 गुणासाठी 100 प्रश्न आणि याची लेवल थोडी हाय राहते, राज्यसेवेची लेवल राहते. ठीक आहे. बोथ लँग्वेजमध्ये पेपर मिळतो, मराठी आणि इंग्रजी, कारण की हा डिस्क्रिप्टिव्ह असतो, सॉरी ऑब्जेक्टिव्ह असतो. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि 200 पैकी तुम्हाला किती स्कोर लागतो ह्याच पेपरवर तुमचं सिलेक्शन समजते की तुम्ही मेन्सला गेले की नाही गेले. त्यानंतर पेपर 2 जो आहे हा सीसॅट पेपर असतो. हा आता क्वालिफाईंग झालेला आहे. म्हणजे यामध्ये 200 पैकी तुम्हाला किती मार्क्स पाहिजे, तर 200 पैकी तुम्हाला 68 मार्क्स पाहिजे, ज्याला आपण म्हणतो 33.33%. आणि यामध्ये सीसॅट जे असते त्या सीसॅट 80 प्रश्न असतात. यामध्ये आता 80 प्रश्न कसे असतात, तर ते डिपेंड करते. त्यांना पॅसेजमध्ये ते 50 पॅसेजचे प्रश्न देऊन देतात. 25 प्रश्न मॅथ आणि रिझनिंगचे राहतात आणि 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंगचे राहतात. ठीक आहे. त्याचा सिलेबस मी तुम्हाला समोर सांगतो कसा आहे. तर अशा प्रकारचे राहतात. 1/4 निगेटिव्ह. आणि हा जो सेकंड पेपर आहे सीसॅट, हा क्वालिफाईंग आहे. लक्षात घ्या, सीसॅट हा क्वालिफाईंग आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त 68-69 मार्क काढायचे, तुम्ही क्वालिफाय झाले. पेपर 1 वर तुमचा कट ऑफ डिसाईड होईल. म्हणजे 105 किंवा 107 तुम्ही जीएस पेपर 1 चा पेपर जो आहे हा अनिवार्य. तर यामध्ये जर तुम्ही काढले तर तुम्हाला 105-107 वर सिलेक्शन जर झालं तर मेन्सला तुम्ही झाला. मेन्स हे पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह आहे, जे की सेम यूपीएससीच्या धर्तीवर आता एमपीसी चालत आहे, तर तसा सेम सिलेबस आहे. फक्त त्यामध्ये एक शब्द टाकलेला आहे. तो शब्द काय आहे मी तुम्हाला सांगतो. तो शब्द आहे महाराष्ट्राच्या संदर्भासहित. बस एवढं चेंज केलेलं आहे आणि बाकी सेम आहे. पण आपण सिलेबसच बघत नाही. जवळपास मी तो म्हणेल की 95% विद्यार्थ्यांना अजूनपर्यंतही राज्यसेवेचा सिलेबस माहिती, ज्यांनी राज्यसेवेची बॅच स्टार्ट केलेली आहे किंवा अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. मी म्हणेल 2-3 वेळा हा व्हिडिओ कंटिन्यू पहा, रीड करून घ्या, पाठ करून घ्या, हाताने लिहून काढा. रायटिंग पेपर आहे डिस्क्रिप्टिव्ह, त्याच्याबद्दल जाऊ. पहिले आपण जो प्रिलिमचा पेपरचा GS1 चा सिलेबस आहे तो बघू. बघा, प्रिलिम जो पेपर असतो ना GS1 चा, हे एमपीएससी किंवा यूपीएससी सेम असं स्ट्रक्चर आहे. आणि यामध्ये बस 7 पॉईंट तुम्हाला दिसणार आणि 7 पॉईंटवर तुम्हाला म्हणणार की तुम्ही प्री लिहा. तर हे 7 पॉईंट असं वाटणार की बस एवढा सिलेबस आहे. पण इन डिटेल आहे, एक्सेट्रा जे असते ना इत्यादी, ते लावलेलं आहे. बघा, पहिला आहे पेपर 1 जो की 200 मार्क्ससाठी होतो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी. यामध्ये घडामोडी राहतात, चालू घडामोडी. आणि मी पूर्णपणे डिकोड करणार आहे, त्यामुळे शांतपणे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे, त्याशिवाय प्रत्येक गोष्ट समोर होणार नाही. त्यानंतर बघा, भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या
भारांशासह. तर बघा इथं महाराष्ट्राच्या भारांशासह म्हटलं म्हणजे महाराष्ट्र इम्पॉर्टंट आहे. आणि इतिहास तर तुम्हाला माहित आहे. याला आधुनिक भारताचा इतिहास आहे हे लक्षात घ्या. इथं प्राचीन किंवा मध्ययुगीन इथं त्यांनी असं म्हटलं नाही, भारताचा इतिहास देऊन दिला आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ दिलं. तर जेवढे तुम्ही आता गेले 1-2 वर्षातले पेपर पाहिले तर प्राचीन आणि मध्ययुगीनवर प्रश्न कमी आहे, पण सांगता येत नाही कारण की बघा भारताचा इतिहास म्हटलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. भारताचा जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल. ठीक आहे, भूगोल. त्यानंतर भारत आणि महाराष्ट्र, राज्यशास्त्र, प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी. प्रत्येक लाईन टू लाईन रीड करा. जी मी लाईन रीड करत आहे ना, ते तुम्ही माझ्यासोबत रीड करा. कारण की ते शब्द आपल्या मुखामधून बाहेर निघाले पाहिजे, आपल्या माइंडमध्ये ते रोटेट झाले पाहिजे. प्रत्येक वर्ड आपल्याला माहित असला पाहिजे, कारण की रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला हेच वर्ड लिहायचे आहे. आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. ठीक आहे, बघा इथे सुद्धा इत्यादी आहे, इथे सुद्धा इत्यादी आहे. तर इत्यादी म्हणजे याच्यामध्ये एक्स्ट्रा काही पण विचारू शकतात. पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यांच्यावरील सर्वसाधारण प्रश्न. याला याला विशेष बघा विशेष तज्ञांची गरज नाही असं म्हटलेलं आहे. तर जनरल असते पण विचारले जाते. ते तुम्हाला व्यवस्थित पर्यावरण जो सब्जेक्ट आहे आपला तो करावा लागतो. त्यानंतर सामान्य विज्ञान, जे की केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स आणि बायोमध्ये हायजीन नावाचा जो सब्जेक्ट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर असे हे सर्व येतात. तर खूप डिटेल नाही आहे, पण डिटेल आहे. जे दिसत नाही ते खूप डिटेल लिहिलेलं आहे. त्यानंतर हा पेपर 1 चा सिलेबस आहे. पेपर 2 कडे लगेच जाऊ. पेपर 2 हा क्वालिफाईंग आहे म्हटलं होतं मी तुम्हाला. तर यामध्ये आकलन, संवाद कौशल्यासह आंतरव्यक्तिगत कौशल्य, तर्कशुद्ध, तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, निर्णय क्षमता, समस्या निराकरण, सर्वसाधारण मानसिक क्षमता, मूळ संख्या म्हणजे तेच मॅथ आणि रिझनिंग आणि मराठी व इंग्रजी या भाषेचा एक एक पॅसेज येणार तो. तर ह्या क्वालिफाईंग आहे त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की पॅसेज येतात 25 मार्कला, जसं मी सांगितलं आहे मॅथ आणि रिझनिंग आणि सोबत डिसिजन मेकिंगचे प्रश्न. तर हा झाला प्रिलिमचा सिलेबस. प्रिलिमचा सिलेबस हा ऍक्च्युली मेनच्या सिलेबसमध्ये इनबिल्ट आहे. जर तुम्ही मेनची स्टडी करत असाल तर प्रिलिमची स्टडी करायची तुम्हाला काही एवढी आवश्यकता नाही, कारण की प्रिलिम मध्ये आहे. फक्त तुम्हाला करंट अफेअर व्यवस्थित करावं लागणार आहे, जे की मी तुम्हाला समोर बोलणार आहे. आता जो पॅटर्न आहे मेन्सचं ते समजून घ्या, राज्यसेवा मुख्य परीक्षेचं. हे पॅटर्न जर तुम्हाला समजलं आणि सिलेबस जर समजला तर तुमचं मी सांगतो तुम्हाला 40 ते 45% काम इथंच होऊन जाते डिस्क्रिप्टिव्ह. राहिलं 60%, तर ते आपल्याला करावं लागणार आहे. तर बघा काय बरं की सिलेबस वरूनच आपण अभ्यासाची सुरुवात करतो. आता राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे ना तो कसा आहे तो व्यवस्थित समजून घेऊ. बघा, एक तर यामध्ये परीक्षेचे किती टप्पे आहे, तर यामध्ये परीक्षा 2 टप्प्यामध्ये होणार आहे. एक आहे लेखी परीक्षा आणि दुसरी आहे जे मुलाखत, ज्याला इंटरव्ह्यू म्हणतो. तर लेखी परीक्षा सोबत मुलाखताचे जे गुण आहे टोटल हे बघा 1750 दिले आहे. तर मुलाखत व व्यक्तिमत्व तपासणीचे 275 गुण होणार आहे आणि टोटल होणार आहे 2025. एवढ्या गुणांची ही संपूर्ण एक्झाम राहणार आहे मेन्सची. प्री काढल्यानंतर मेन्स, आणि प्रीचे मार्क्स यामध्ये इनबिल्ड नसतात, ते वेगळे पकडले जातात. प्री वेगळी आणि मेन्स वेगळी, सॉरी. आता बघा यामध्ये कसे कसे पेपर होणार आहे. तर पहिला जो पेपर आहे, जो की पेपर 1 मराठी इथं दिला आहे. बघा मराठी कंपल्सरी आहे. जर तुम्ही म्हणत असणार की सर मला इंग्लिशमध्येच अभ्यास करायचा आहे, तर जमणार नाही. तुम्हाला मराठी हा सब्जेक्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, थोडंफार तुम्हाला मराठीचं नॉलेज अत्यंत गरजेचं आहे राज्यसेवेसाठी, म्हणजे एमपीसी साठी, कारण की महाराष्ट्रामध्ये आहे. जर तुम्ही युपीसी देत आहे तिथं पण तुम्हाला एक सब्जेक्ट चूज करावा लागणार आहे. जर तुम्ही मराठी जर केला तर तुम्हाला मराठीच कंटिन्यू ठेवता येते. त्यानंतर पेपर 2 जो आहे त्यामध्ये इंग्रजी सुद्धा आहे. आता हे दोन्ही जे पेपर आहे ते कंपल्सरी पेपर आहे आणि यामध्ये 300 गुणांना परीक्षा राहणार आहे. आणि बघा याचं माध्यम मराठीचं मराठीमध्ये, इंग्रजीचं इंग्रजीमध्ये राहणार आहे. स्क्रीनकडे व्यवस्थित लक्ष द्या. आणि कालावधी 3 तास राहणार आहे. 3 तास का बरं? कारण की डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. याचा सिलेबस काय तर थोड्या वेळात पाहू, पहिले स्ट्रक्चर समजून घेऊ. आणि बघा इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, 25% गुणांसह अहर्ताकारी, म्हणजे तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे पेपर. यामधले मार्क्स नाही पकडला जाणार आहे, तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे. म्हणजे हा पेपर जर तुम्ही क्वालिफाय केला म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मधला, तर तुम्हाला हे खालचे तुमचे जे पेपर आहे हे चेक केला जाणार, अन्यथा चेक केला जाणार नाही, लक्षात घ्या. मग 25% म्हणजे किती होता, तर 300 चे 25% होता 75. म्हणजे तुम्हाला पहिला जो पेपर आहे मराठी, यामध्ये कमीत कमी 75 मार्क मिळाले पाहिजे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला 75 मार्क मिळाले पाहिजे, जेणेकरून तुमची खालची पेपर चेक केला जाणार. म्हणजे तुम्ही प्रिलिम काढल्यानंतर मेन्स मध्ये सुद्धा पहिले आणि पेपर 2 म्हणजे ज्याला मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही पेपर तुमचे काय आहे, क्वालिफाईंग आहे, ज्यामध्ये 300 आउट ऑफ तुम्हाला 75 मार्क्स काढायचे आहे. तर मुलं याकडे दुर्लक्ष करतात, बरेच जण क्वालिफाय होत नाही, म्हणून याची पण तुम्हाला तयारी करायची आहे. आणि जर तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत आहे, ज्यामध्ये पीएसआय एसटीआयएस होता, तर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी करावंच लागते, त्यामुळे काही एवढं टेन्शन घ्यायचं गरज नाही. हे पेपर तुम्हाला 75 मार्क्स काढले, तुम्ही आता खालच्या पेपरकडे गेले तर पेपर 3 पासून तुमचे मार्क्स हे त्या कॅल्क्युलेशन मध्ये येणार आहे. म्हणजे हे जे आपण इथं पाहिलं 1750,
ज्यामध्ये इंटरव्ह्यूचं नाहीये त्यामध्ये येणार आहे. मग त्यामध्ये पेपर 3 आहे. बघा इथं पेपर 3. त्यामध्ये पहिला आहे निबंध. तर निबंधाचा अभ्यास कसा करायचा त्याबद्दल पण बोलणार आहे. 1 मिनिट फक्त पहिले स्ट्रॅटेजी समजून घेऊ. बघा निबंध. निबंधासाठी 250 मार्क्सचा पेपर होणार आहे. इथं जरी लिहिलंय 10वी, पदवी बघा इथं वरती 10वी वगैरे, तरी त्याचं तुम्ही बिलकुल ग्रॅज्युएशन लेव्हलचा पेपर राहतो. हार्ड राहतो. हार्ड म्हणजे एकदम पण हार्ड राहत नाही. बेसिक राहतो. कन्सेप्ट क्लिअर असेल, ज्या प्रकारे आपण स्टडी करतो, पेपरचं पॅटर्न आहे, सिलेबस आहे, तर इझिली पेपर क्रॅक होतो. ठीक आहे बघा. तर 250 मराठी आणि इंग्रजी 3 तास. त्यानंतर पेपर 4 जो आहे, इथून निबंध झाल्यानंतर इथून GS1, GS2, GS3 आणि GS4 असे 4 सब्जेक्ट लागतात. ठीक आहे. आणि प्रत्येक पेपर हा 250, 250, 250. म्हणजे हे जे 4 पेपर आहे ना, हे 250 ला आहे. मग हे खालचे वैकल्पिक विषय ऑप्शनल सब्जेक्ट म्हटलं आहे इथं ऑप्शनल. ठीक आहे. तर हे ऑप्शनल सब्जेक्ट असतात. तर एकच ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्यावर 2 पेपर होतात ज्याबद्दल मी लास्टला बोलणार आहे. खूप जबरदस्त ऑप्शनल कोणता चूज करायचा हे पण तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. ज्यामध्ये आपला GS1 पण झाला पाहिजे, 2 पण झाला पाहिजे, निबंध पण झाला पाहिजे. असं लेवलचा ऑप्शनल आपण घेऊ जेणेकरून त्याचा आपला अभ्यास करताना बऱ्याच काही गोष्टी त्यामध्ये इनबिल्ड असणार. ठीक आहे. आणि का बरं होते माहिती आहे का ऑप्शनलचं बऱ्याच जणांना वाटतं की ऑप्शनल खूप काही वेगळं आहे. ऑप्शनलचा अभ्यास करताना असं करावं लागेल, ते करावं लागेल. कोणी सोशिओलॉजी घेते, कोणी जिओग्राफी घेते, कोणी राज्यशास्त्र घेते. बघा जे तुम्हाला समजते ते घ्यावं लागणार आहे आणि असा सब्जेक्ट घ्यावा लागेल त्याच्यामुळे आपल्याला बाकी सब्जेक्टचा सुद्धा अभ्यास आपला झाला पाहिजे आणि तुमची आवड महत्वाची आहे. कोणी शिक्षक म्हणते किंवा मी म्हणते म्हणून हा सब्जेक्ट घेणं बरोबर नाही आहे आणि तुमची काय आवड आहे हे पण तुम्हाला चूज करावं लागेल कारण की ऑप्शनल हा सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे त्यामुळे. तर हे सर्व जे तिथं दिलेलं आहे हे सर्व 1750 गुणांसाठी होते आणि यामध्ये मग 275 जे गुण आहे जे इंटरव्ह्यूचे आहे ते तुम्ही ऍड केले तर 2025 गुणांचे होते आणि हे सर्व पेपरचे खालचे मार्क्स तुमचे म्हणजे त्या कॅल्क्युलेशन मध्ये येतात आणि तुम्हाला त्यानुसार तुमची लिस्ट लागते. तर आता आपण प्रत्येक पेपरचा काय बघणार आहे सिलेबस बघणार आहे जो की अत्यंत महत्वाचा आहे. मला माहिती आहे लेंदी होणार आहे थोडा व्हिडिओ परंतु ज्याला काहीतरी बनायचं आहे त्याला हे सर्व करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्ही बनू शकत नाही. बऱ्याच जणांची असते की शॉर्टकट मध्ये आम्हाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा शॉर्टकट नसतो. बघा जोपर्यंत तुम्ही लॉंग कट जाणार नाही त्या लॉंग कट वरून शॉर्टकट तयार होतो. तर आता आपण सिलेबस कडे जाऊ. व्यवस्थित समजून घ्या पेपर 1. बघा पेपर 1 जो आहे हा 300 गुणांचा आहे 300 मार्कांचा. पण तुम्हाला मी आता सांगितलं की 75 मार्क आपल्याला क्वालिफायसाठी लागते. मराठी भाषेचा अहर्ताकारी पेपर आहे हा. महत्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारांमधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे. ठीक आहे. बघा प्रश्नाचे स्वरूप स्थूलमानाने पुढील प्रमाणे असेल. तर बघा याच्यामध्ये 5 टप्पे आहे. दिलेल्या परिच्छेदांचे आकलन करणे, संक्षिप्त लेखन, परिपाठ आणि शब्दसंग्रह, लघुनिबंध, इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी असे भाषांतर. तर हे जे 5 तुम्हाला इथं पॉईंट दिसत आहे या 5 पॉईंटवर तुम्हाला प्रश्न येणार. याचं मी डिटेल तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगेल कशा प्रकारे राहतो. खूप इझी राहतो. सेम पॅटर्न हे पेपर 2 चं आहे. बघा पेपर 2 चं म्हणजे यामध्ये सेम राहील म्हणजे पॅसेज मराठीमध्ये राहील ते इंग्लिशमध्ये करा, इंग्लिशचा राहील तर मराठीमध्ये करा, लेखन करा, परिच्छेदाचे आकलन करा. तो शॉर्टकटमध्ये समजा एक पॅसेज दिलाय तर तो तुम्हाला 1/4 मध्ये लिहायचा आहे 1/3 मध्ये लिहायचा आहे तर ते एकदम सिंपल राहते. जर तुम्ही बेसिक जरी तयारी केली तर हा पेपर 75 मार्क्स तुम्ही इझिली काढू शकता. पण तयारी करणं गरजेचं आहे. टाळता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये तुम्ही 75 मार्क्स काढले आउट ऑफ 300 तर तुम्ही क्वालिफाय झाले. आता तुम्ही मेन्सचे पेपर जे आहे GS1, GS2 ते स्टार्ट होणार आहे तुमचे. तर पहिला पेपर तो GS1 चा नाहीये तो आहे निबंधाचा. तर त्याचा सिलेबस काय तो बघा. इथून तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट होणार आहे लक्षात घ्या. 250 मार्कचा राहणार आहे 250. तर 250 मध्ये निबंधामध्ये बघा उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविधी विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनाची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. म्हणजे इथे त्यांनी साध्या आणि सिंपल भाषेमध्ये म्हटलंय की तुम्हाला संक्षिप्त रूप द्यायचं आहे त्याला. आता संक्षिप्त रूप कुठून द्यावं लागेल तुम्ही सर निबंधाची विशेष पुस्तक आणावं लागेल का वाचावं लागेल का निबंध बिलकुल नाही वाचायचं आहे. तुम्हाला निबंधाची जर तयारी करायची असेल तर तुम्हाला GS1, GS2, GS3 आणि GS4 याची जर तुम्ही तयारी चांगली केली आणि तुम्ही कोणता ऑप्शनल घेता त्या ऑप्शनल मधले तुम्हाला किती पर्सेंट त्या निबंधाच्या याच्यात लिहिता येते ते पण महत्वाचं आहे. या सगळ्याचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचा निबंधाची तयारी ऑटोमॅटिकली होऊन जाते. कारण की निबंधामध्ये सुद्धा तुम्हाला काय लिहावं लागते तर व्यवस्थित सारांश लिहावं लागते. व्यवस्थित तुम्हाला ती संकल्पना तिथं स्पष्ट करावं लागते. त्या निबंधाच्या रिलेटेड काय काय गोष्टी विचारल्या त्या लिहावं लागते. तर खूप इझी असते. तर निबंधाची तयारी ऑटोमॅटिकली तुमची जीएस मध्ये होऊन जाते. तर म्हणून आपण आता जीएस पहिला बघणार आहे. त्याचा पूर्ण सिलेबस हा डिकोड करणार आहे आपण आणि व्यवस्थित समजून घेणार आहे. बघा आता पेपर 4 त्याच्यामध्ये 250 गुणांचा हा पेपर राहतो. सामान्य अध्ययन 1 म्हणतात त्याला GS1 म्हणतात. त्यामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारासह बघा इथं महाराष्ट्राच्या काही भारासह म्हटलंय म्हणजे
जर तुम्ही युपीएससीचा सिलेबस बघितला तर सेम आहे, फक्त महाराष्ट्राच्या काही भारासह हा त्यातला शब्द त्यांनी वगळलेला आहे, त्यामध्ये भारताचा करून टाकलेला आहे. ओके, म्हणजे भारत तर आहेच, जग पण आहे आणि इथं महाराष्ट्र टाकून दिलेला आहे. पण आता काय आहे सिलेबस तो आपण बघून घेऊ. तर बघा सिलेबस मी मराठीमध्ये दाखवत आहे, एमपीसीला मराठीमध्ये पाठवला आहे. सेम असाच तुम्हाला युपीएससी मध्ये इंग्लिशमध्ये पण मिळून जाईल. जेव्हा मी GS1 GS2 आणि याचं कोडिंग करेल तेव्हा मी तुम्हाला प्रॉपर तो बोथ लँग्वेजमध्ये देऊन देईन. तर इथं बघू, आपण वाचून घेऊ व्यवस्थित. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील. ठीक आहे, म्हणजे आता हा जो पेपर 1 आहे ना, यामध्ये बघा भारतीय वारसा म्हटलाय व संस्कृती. तर हे वारसा आणि संस्कृतीबद्दलचं दिलाय हा पहिला पॉईंट. महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्यांचे तत्वज्ञान. आता हा जो आहे ना, हा इतिहासामधला पाठ जातो. ठीक आहे, म्हणजे इथून इतिहास सुरू झाला आणि तुम्हाला प्रत्येक व्यक्तीमध्ये व्यक्तीचे इतिहासामध्ये तुम्हाला माहित आहे राजा राममोहन राय आहे, आंबेडकर आहे, किंवा मग तुम्हाला माहित आहे ज्योतिबा फुले आहे, कर्वे आहे, या सर्वांची तुम्हाला संक्षिप्त माहिती असणे गरजेचे आहे, कारण की हे तुम्ही निबंधामध्ये सुद्धा लिहू शकता आणि इथं तुमच्या GS1 मध्ये पण आहे. ठीक आहे. तर आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंत महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या, म्हणजे इथं म्हटलेलं आहे की 1858 जे 1800चा काळ आहे त्यापासून जो आपला आधुनिक भारताचा जो इतिहास सुरू होतो तो पूर्णपणे इथे येऊन जाणार. त्यानंतर स्वातंत्र्य लढा, जो की तुम्हाला माहित आहे, स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागातील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्वाचे व्यक्ती आणि म्हणजे इतिहासाचा जो आधुनिक भारताचा इतिहास आहे ना, तो इथं स्पष्टपणे दिलेला आहे. तो जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुमचा GS1 मधला हा जो इतिहासाचा पार्ट आहे तो होऊन जाईल. त्यानंतर स्वातंत्र्य उत्तर एकत्रीकरण आणि देशात अंतर्गत पूर्वरचना, जगाच्या इतिहासामध्ये आता बघा इथे जो पॉईंट आहे ना, इथून इथून थोडं वेगळं लागतं. इथं जगाचा इतिहास म्हटलाय, म्हणजे आतापर्यंत कोणता होता, भारताचा आणि महाराष्ट्राचा, आता इथून जगाचा. तर 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, बघा औद्योगिक क्रांती, आता हे औद्योगिक क्रांती कुठे कुठे यूज होते मी पुढे पण सांगणार तुम्हाला. जागतिक युद्धे, देशाच्या भूसीमांची पुनर्रचना, हा शब्द सिलेबसमध्ये पुढे 2-3 GSच्या पेपरमध्ये येतो, तुम्हाला दाखवून देईल मी. त्यानंतर वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद झाले, भांडवलशाही आहे, समाजवाद इत्यादी, त्याची रूपे व समाजावरील त्याचा प्रभाव याचा समावेश. बघा समाजावरील त्याचा प्रभाव, तर हा समाजावरील त्याचा प्रभाव तुम्हाला कुठं कामात पडते, तर तुम्हाला कामात पडणार तो निबंधामध्ये. ठीक आहे, तर बऱ्याच ठिकाणी कामात पडणार, जे मी तुम्हाला पुढे सांगणार. त्यानंतर भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता, हे सर्व इतिहासामध्ये जाते. पण हा जगाचा साम्यवाद वगैरे जे आहे ना, हे तुम्हाला इतिहासाचा मधला एक पार्ट आहे, किंवा औद्योगिक क्रांती म्हणजे ते इकॉनॉमिक्स मध्ये पण जाते. तर बरेच काही सिलेबस मधले काही पॉईंट इकडे तिकडे तिकडे इकडे झालेले आहे, ते मी सर्व तुम्हाला रिकलेक्ट करून सर्व व्यवस्थित आणून देणार. ठीक आहे, आज आपलं काम आहे सिलेबसला स्टिक राहायचं आहे, सिलेबसला समजून घ्यायचं आहे, सिलेबस व्यवस्थित समजून घेऊ. त्यानंतर आता बघा इतिहास झाला, आता जगात जागतिक भूगोल आणि महाराष्ट्राचा काही संदर्भ राहिला ते बघून घेऊ. बघा आता पहिलाच पेपर चालू आहे GS1 चा. महिला व महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या, बघा भूगोलामध्ये लोकसंख्या येते आणि त्या संबंधितील मुद्दे, दारिद्र्य व विकासात्मक प्रश्न, आता दारिद्र्य पण येते पण ते लोकसंख्येच्या निगडीत राहते आणि थोडं इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे, पण इकॉनॉमिक्सचा पेपर वेगळा आहे बरं का. त्याच्यातले याच्यात मुद्दे येणार, यातले त्यात येणार, ते व्यवस्थित तुम्हाला कोडिंग डिकोड करावं लागेल. बघा आता त्यानंतर नागरीकरण, यांच्याशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना. ठीक आहे, त्यानंतर जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील प्रश्न, तर जागतिकीकरण उदारीकरण तुम्हाला माहिती आहे, तर जागतिकीकरणाचे म्हटलंय, उदारीकरणाचे वगैरे नाही. त्यानंतर सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता, जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये. बघा इथं जगाचा प्राकृतिक भूगोल म्हणजे आपल्याला भारताचा आणि महाराष्ट्राचा करायचाच आहे, सोबत सोबत जगाचा सुद्धा करायचा आहे. जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण, दक्षिण आशिया व भारतीय उपखंड, इथं व्यवस्थित बघा भारतीय उपखंड म्हणजे दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड, म्हणजे दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड म्हणजे भारताच्या आजूबाजूचे देश आहे, याच्याबद्दल जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जागतिक विविध भागातील प्राथमिक, द्वितीय, तृतीयक औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक, आणि हे सुद्धा भारतासह करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर भूकंप, सुनामी, ज्वालामुखीच्या हालचाली, चक्रीय वादळ इत्यादी अशा महत्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्ट्य आणि त्यांचे स्थान, महत्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये, बघा जलाशय आणि हिम नग ज्याला म्हणतो, तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल, अशा बदलांचा अभ्यास किंवा त्यांचा होणारा परिणाम, याचा संपूर्ण अभ्यास आपल्याला पेपर 1 मध्ये करावा लागते. म्हणजे खाली जॉग्राफी आहे, बऱ्याच जणांना इथे जॉग्राफीमध्ये मृदा वगैरे हे दिसत नसेल, पण ते इनडायरेक्टली त्यामध्ये इनबिल्ट आहे. तर जेव्हा मी तुम्हाला प्रश्न दाखवेल ना, त्यामध्ये कळणार कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. तुम्हाला प्रश्न समजला तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना कसं लिहायचं आहे ते समजून घेऊ आपण. ठीक आहे, तर हा पेपर 1 झाला GSचा, ज्यामध्ये इतिहास येते, ज्यामध्ये दाखवतो तुम्हाला भारतीय वारसा आणि संस्कृती येते, इतिहास येते आणि भूगोल येते. ह्या तिघांमिळून पेपर 1 सेट झालेला असतो. ठीक आहे, त्यानंतर आता पेपर 2 कडे जाऊ आपण. सामान्य अध्ययन 2, यामध्ये बघा प्रशासन येते, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राच्या काही भारांशासह.
तर स्क्रीनवर व्यवस्थित लक्ष द्या, एकूण एक शब्द माइंडमध्ये येऊ द्या, त्या ब्रेनमध्ये त्याला फिरू द्या. त्यामुळे ते शब्द आपले कामात पडेल आणि हे शब्द जरी तुम्ही त्यात लिहिले ना, काही शब्द, तरी तुम्हाला बराच की त्याचा इम्पॅक्ट त्या पेपर सेटवर चेकिंग करणाऱ्या शिक्षकावर पडणार. ठीक आहे. बघा आता यामध्ये सिम्पली मी तुम्हाला सांगायला झालं तर पेपर 2 मध्ये काय आहे, तर राज्यशास्त्र आहे, पॉलिटी आहे. तर पॉलिटीमध्ये पण वेगळं पॉलिटी आहे, थोडं खाली येऊ आपण तेव्हा लक्षात येईल. भारतीय संविधान, जसं भारतीय संविधान तुम्हाला माहिती आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना. बघा मी किती व्यवस्थित जोर देऊन कुठे तुम्हाला जास्त जोर द्यायचा आहे, कुठे नाही द्यायचा आहे हे समजलं पाहिजे. त्यानंतर संघ व राज्य यांची कार्ये व जबाबदाऱ्या, संघ राज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने. ठीक आहे. विविध अंगांमधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा व संस्था, भारतीय संविधानिक योजनेची इतर देशाशी तुलना. बघा हा जो पूर्ण टॉपिक आहे ना, हा सर्व पॉलिटिक्सचा आहे. पण पॉलिटिक्समध्ये इथे तुम्हाला जेव्हा लिहावं लागेल तेव्हा तुमचे कन्सेप्ट जर माहित असेल, क्लिअर असेल की काय काय आहे ते, तरच तुम्हाला हा टॉपिक लिहिता येणार. आणि म्हणून मोस्टली पॉलिटी हा सब्जेक्ट ऑप्शनलसाठी चूज करताना खूप विचार करावा लागतो. कारण की कसं आहे, कारण की शब्दाची भाषा ही तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र हा ॲज ए ऑप्शनल घेता तेव्हा खूप लेंदी जातो. कारण की शब्दाची रचना तुम्हाला व्यवस्थित वापरावी लागणार आहे. त्यामध्ये बघा आता संसद व राज्य विधिमंडळे हे तुम्ही आपल्या प्रिलिममध्येच करता. संरचना, कार्यप्रणाली, कामकाज चालविणे, अधिकार व शेषाधिकाऱ्यापासून उद्भवणारे प्रश्न हे तुमचं प्रिलिम मधलं आहे. कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन आणि कार्य, सरकारची मंत्रालय व विभाग, दबाव गट. तर दबाव गट हा जो आहे ना, हा पाठ हा मेन्सला होता पहिल्या आधी एमपीसी मध्ये. आणि औपचारिक अनौपचारिक संघ आणि त्यांची राज्य व्यवस्थेतील भूमिका. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला माहिती आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये, विविध संविधानाची पदाच्या नियुक्त्या. तर नियुक्त्या तुम्हाला माहिती आहे एमपीसी सुद्धा एक काय आहे, तर यामध्ये पण नियुक्त्या केल्या जातात. विविध संविधानिक मंडळाचे अधिकार, कार्य व जबाबदाऱ्या, वैधानिक नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे. त्यानंतर विविध क्षेत्रातील विकासासाठी सरकारी धोरणे व घटक यांचे संकल्पन व अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या. तर हे झालेलं नाहीये. हे सर्व तुम्हाला माहिती आहे की जे बुक आहे लक्ष्मीकांत त्यामध्ये सर्व तुम्हाला मिळून जाते. आणि समोर आहे विकास प्रक्रिया. मला माहिती आहे थोडंसं तुम्हाला लेंदी होऊ शकते सिलेबस, परंतु हा सिलेबस पूर्ण ऐकावाच लागणार आहे. ठीक आहे. विकास प्रक्रिया व विकास उद्योग, अशासकीय संघटना, स्वयंसहाय्यता गट, विविध गट व संघ, देणगीदार, धर्मदाय संस्था, संस्थात्मक व इतर ही संबंधित व्यक्तींची आणि त्यांच्या भूमिका. बघा इथं काय म्हटलंय, संस्था व इतर ही संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या भूमिका, म्हणजे इथं व्यक्ती पण तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. समाजातील दुबळ्या घटकांची केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना. बघा कल्याणकारी योजना राज्याच्या आणि केंद्राच्या म्हणजे दोन्ही महाराष्ट्र आणि तुम्हाला राज्याच्या केंद्राच्या पण माहित पाहिजे. आणि त्यामध्ये मग तुम्हाला करंट आलं पाहिजे. तर इथं करंटची भूमिका खूप महत्वाची आहे. आणि या योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे या दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी व लाभांसाठी गठीत केल्या जाणाऱ्या संस्था आणि मंडळे. आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र सेवाशी निगडीत घटकांच्या विकास व व्यवस्थापन संबोधलेले प्रश्न. दारिद्र्य व उपासमार यांच्याशी प्रश्न. आता दारिद्र्य आणि उपासमार तिकडे पेपर 3 ला पण येते, इथं पण येते. मी तुम्हाला सांगत आहे बरेच जे कॉम्बिनेशन राहणार आहे ते एकत्र येणार आहे. प्रशासन, पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई प्रशासन, उपाययोजने, प्रतिमाने, यश, मर्यादा व क्षमता या संबंधीचे महत्वाचे पैलू, नागरिकांची सनद, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि संस्थात्मक व इतर उपाययोजना. बघा जो शब्दाची रचना आहे ना ते बघा जरा. उत्तरदायित्व, नागरिकांची सनद हे शब्द तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही ना तोपर्यंत ते तुम्हाला येणारच नाही. रायटिंग स्किल मध्ये मराठीमध्ये जर तुम्ही लिहिलं नाही, इंग्लिशमध्ये पण सेमच आहे. इंग्लिशमध्ये पण तुम्ही जोपर्यंत लिहिणार नाही, बोलणार नाही तोपर्यंत कसं येणार आहे. म्हणून सिलेबस हा 2 ते 3 वेळा तुम्हाला रिपीट करावा लागणार आहे. त्यांना नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका, भारत आणि शेजारील राष्ट्रे यांचे संबंध, द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि किंवा भारताच्या हित संबंधाला बाधा पोहोचणारे करारनामे. तर बघा जागतिक गट म्हटलेला आहे. मग जागतिक गटामध्ये तुम्हाला माहिती आहे की एससीओ आहे, डब्ल्यूटीओ आहे, डब्ल्यूएचओ आहे. तर सर्व ते पेपर 3 ला पण येणार आहे, पेपर 2 ला पण येणार आहे. तर विकसित व विकसनशील देशाच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताच्या हित संबंधावर आणि भारतीय भांडवलदारांवर होणारा परिणाम, महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच, त्यांची रचना व जनादेश. तर अशा प्रकारे हा पेपर जो होता त्यामध्ये सर्व आहे. तर हे तुम्हाला माहित आहे की जे बायबल म्हणतो आपण त्याला राज्यशास्त्राचं, त्यामध्ये सर्व येणार आहे. जे की लक्ष्मीकांत पुस्तक आहे. बुक लिस्ट कुठली कुठली वापरायची तो पण महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवेल, कारण की हा व्हिडिओ खूप लेंदी होईल. आपलं स्टिक राहायचं आपल्याला सिलेबसला, शेवटपर्यंत सिलेबस समजूनच घ्यायचा आहे. सिलेबसला सोडायचं नाही आहे. जर तुम्ही सिलेबसला सोडलं तर तुमचा राज्यसेवा किंवा यूपीएससीची तयारी नाही आहे, तुम्ही यूपीएससी राज्यसेवा नाही करू शकत. तुम्हाला हा सिलेबस लिहायचा आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. हा सिलेबस स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत 2दा लिहा, पाठ करायचा आपल्याला. ठीक आहे. ते शब्द पाठ करायचे. पेपर नंबर
3 कडे जाऊ जीएसच्या, म्हणजे त्याला पेपर नंबर 6 होतो. सामान्य अध्ययनचा 3 पेपर आहे. यामध्ये बघा तंत्रज्ञान येते, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन आणि महाराष्ट्राच्या काही भारांशासह म्हटलेलं आहे. बघा इथं तंत्रज्ञान आणि आर्थिक विकास आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे. नियोजन तुम्हाला माहिती आहे पंचवार्षिक योजना. साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ, विकास व रोजगार, सर्वसमावेशक वाढ व त्यातून उद्भवणारी समस्या, सरकारी अर्थसंकल्प म्हणजे जो अर्थसंकल्प येणार करंटमध्ये दरवर्षीला जो आपण मानतो 1 फेब्रुवारीला, तर त्याबद्दलची तुम्हाला सर्व माहिती असणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला ते वाचावं लागेल. देशाच्या विविध भागातील मुख्य पिके, पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन व सिंचन पद्धती, साठवण, शेती उत्पादनांची वाहतूक व विपणन. विपणन म्हणजे मार्केटिंग, मर्यादा व संबंधित अडचणी, शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई तंत्रज्ञान, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती, अनुदान आणि किमान आधारभूत किमतांशी निगडीत किंवा संबंधित मुद्दे, सार्वजनिक वितरण प्रणाली, उद्दिष्टे, कार्यप्रणाली, मर्यादा, सुधारणा, शिल्लकी साठा व अन्न सुरक्षांची समस्या, तंत्रज्ञान मोहीम, पशुपालनाचे अर्थशास्त्र. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे इनडायरेक्टली इकॉनॉमिक्स मध्ये येतात. भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग, व्याप्ती आणि महत्व, स्थान, प्रतिवाह व अनुवाह, आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन. तर तुम्हाला असं वाटत असेल की भारी भारी शब्द आहे, काय येणार आहे? बघा कुठल्याही गोष्टीची जेव्हा आपण सुरुवात करतो ना, तर ते आपण झिरो पासून करत असतो. एकदा तुम्हाला त्याची लिंक लागली की तुम्हाला प्रत्येक शब्द कळेल. सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे. 90% विद्यार्थी सुरुवातच करत नाही, फक्त सिलेबस पाहून घाबरून जातात की कसं होईल माझं, एवढं मोठं होईल का? जेव्हा तुम्ही प्रश्न बघणार ना तेव्हा खूप इझी राहणार, कारण की सर्व एमपीसी यूपीसीचे प्रश्न हे आपल्याशी निगडीत असतात. त्यांना आपल्यामधलं काय अनुभवायचं ते काढायचं असते. ते हिच्यामध्ये जे वाक्य वापरलेले आहे त्यापेक्षा ते प्रश्न खूप इझी असतात. तुम्हाला दाखवेल मी प्रश्न, हे प्रत्येक GS1, GS2, GS3 ला मी सेपरेट घेणार आहे. पहिले सिलेबसकडे जाऊ. भारतातील जमीन सुधारणा बघा, अर्थव्यवस्थेत उदारीकरण परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल आणि औद्योगिक विकासावर त्याचे परिणाम, पायाभूत सुविधा, ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इत्यादी. तर ते उखादा समिती, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, त्याला LPG पॉलिसी आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर हे सर्व तुम्हाला याच्यात अभ्यासायचं आहे, जे की इकॉनॉमिक्स मध्ये येते. आता याच्यामध्ये काही पर्यावरणाचे मुद्दे राहिले आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे राहिले, तर ते बघून घेऊ. तर गुंतवणूक प्रतिमाने बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञान हा मेन्सला होता पहिले, तर आता त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह मध्ये टाकलाय. घडामोडी व त्यांचे उपाययोजन आणि दैनंदिन जीवनातील परिणाम, विज्ञान व तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी, जसं इस्रो आहे, बरोबर आहे, तुम्हाला DRDO आहे, तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे, माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान या क्षेत्रातील जागरूकता व बौद्धिक मालमत्ता हक्काशी संबंधित समस्या. म्हणजे यामध्ये सर्व टेक्नॉलॉजीचा त्यांनी समावेश केलाय. बघा ह्या टेक्नॉलॉजी तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. म्हणजे संगणक म्हणजे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, अवकाश म्हणजे इस्रो है ना, त्यामध्ये संगणक, रोबोटिक्स सर्व. संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण. बघा मी तुम्हाला सांगतो की सर्वात महत्वाचा हा टॉपिक आहे पर्यावरण, कारण की जेवढे पण संबंध येणार आहे ते पर्यावरणासोबत जुळणारच आहे. जसं संगणक बद्दल म्हटलं किंवा रोबोटिक्स म्हटलं तर ई कचरा, बरोबर आहे, तुम्हाला माहित आहे. तर त्याचा काय विल्हेवाट लावता तुम्ही? तुम्हाला माहित आहे जुने PC आहे, जुने मोबाईल्स आहे, जुने फोन्स आहे, त्याचा आपण काय केलेला आहे, तो जो कचरा आहे तर त्याचा काय प्रॉब्लेम आहे, किंवा अंतरिक्षमध्ये जो कचरा झालेला आहे तो पण तुम्हाला त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, म्हणून हा पर्यावरण प्रदूषण आणि अवनती, पर्यावरणीय आघात निर्धारण, आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जोखीम लवचिकता, लवचिक समाज, विकास आणि उग्रवादाचा प्रसार यामधील दुवे. ठीक आहे, अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करणाऱ्या बाह्य राज्य व गैर राज्य घटकांची भूमिका, त्यानंतर सप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने, अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये प्रसारमाध्यमे व सामाजिक नेटवर्किंग साइट्स भूमिका, सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी, आर्थिक गैरव्यवहार व त्यावरील प्रतिबंध. तुम्हाला माहिती आहे की मोबाईलमध्ये मेसेज येतो, ह्या लिंकला क्लिक करा, लिंक क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तुमच्या अकाउंट मधले किंवा बँक मधल्या अकाउंट मधले पैसे कट होतात किंवा चालले जातात. तर ह्या सर्व ज्या सायबर सुरक्षेच्या संकल्पना आहे या तुम्हाला माहित पाहिजे. तर सायबरच्या रिलेटेड तुम्हाला हा मुद्दा पेपरमध्ये 100% पेपरमध्ये येतो. तर यावर प्रश्न कसे येणार आहे ते मी पुढच्या भागामध्ये घेणार आहे. सुरक्षा आव्हाने आणि सीमा क्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबरच्या संघटित गुन्हेगारांचे संबंध. बघा दहशतवाद बरोबर आलाय. त्यानंतर विविध सुरक्षा दले आणि अभिकरणे व त्यांचे जनादेश. आता हा जो पेपर 3 आहे ना, मी तर पेपर 3 बद्दल तुम्हाला सांगतो. इकॉनॉमिक्सचा पेपर म्हटला जातो याला. एकदा आपण वरती बघून घेऊ. बघा तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता आणि पर्यावरण सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन, हा सर्व जो पेपर आहे ना, यामध्ये हा पेपरची तयारी करताना तुम्हाला पेपर 1 म्हणजे GS1, GS2 आणि GS हे दोन्ही मुद्दे, आणि तुम्ही ऑप्शनल कोणता घेता याच्याच बेसिसवर हा पेपर आहे. म्हणजे पेपर 3 ची तयारी करताना पेपर 3 ची पूर्णपणे तयारी तुम्हाला करायची काहीच गरज नाहीये. म्हणजे 4 GS चे पेपर आहे, त्यातल्या 2 पेपरची तयारी व्यवस्थित जर केली तर 2 पेपरची तयारी इनडायरेक्टली होते. पण त्यासाठी तुम्हाला सिलेबस माहिती असणे गरजेचं आहे. तुम्ही सिलेबसच वाचत नाही आणि जो बस तुम्हाला वाटते की हे जसं आता इथे भारतीय जमीन सुधारणा आहे. ठीक आहे. आता हा मुद्दा तुम्हाला पेपर 2 मध्ये पण मिळतो.
समजत आहे. पेपर 1 मध्ये पण मिळतो. जमीन सुधारणाबद्दल काय झालं होतं, तुम्हाला इतिहासातले मुद्दे टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. कोणकोणत्या पद्धती होत्या त्यामध्ये. फक्त त्याची विल्हेवाट तुम्हाला व्यवस्थित लावायची आहे. पेपर 3 मध्ये पेपर 3 नुसारच लावायचे, पेपर 2 मध्ये पेपर 2 नुसारच लावायचे. त्यानंतर करंट सोबत पण तुम्ही त्याचा जुळू शकता. ठीक आहे. जमीन सुधारणामध्ये काय काय सुधारणा झाल्या आणि सोबत तुम्ही तो ऑप्शनल घेतलेला आहे. जसं तुम्ही जिओग्राफी ऑप्शनल घेतला, तर जिओग्राफीमध्ये पण जमीन सुधारणा आहे. त्यामध्ये कृषी सेक्टर पण आहे. तर ते सगळं तुम्हाला व्यवस्थित जुळवावं लागणार आहे आणि त्या संबंधित स्टिक राहून, पेपरला स्टिक राहून. नाहीतर तुम्ही GS3 च्या पेपरमध्ये इतिहासाचं नाही लिहू शकत व्यवस्थित. तुम्हाला ते पूर्ण लिहा आणि प्रत्येक पेपरचे कारण द्यावं लागणार आहे. हे का बरं असं? हे का बरं? त्या प्रश्नावरून ते डिपेंड करेल प्रश्नावर. ठीक आहे. तुम्ही प्रश्न कसा सॉल्व्ह करता, त्या प्रश्नाची पद्धत कशी असली पाहिजे, त्याचं लिखाण कसं असलं पाहिजे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यानंतर बघा पेपर 3 मध्ये हे सगळं बघितलं, तर हा पेपर 3 आहे. त्यानंतर बघा पेपर 4 त्याला GS4 म्हणतो आपण. यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता याला इथिक्स म्हणतात. आता बऱ्याच जणांना मराठीमध्ये गोंधळ आणि इंग्लिशमध्ये गोंधळ मला माहिती आहे. खूप मोठा प्रॉब्लेम आहे तुमचा मराठी आणि इंग्लिशचा. तर टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. तर बोथ यामध्ये पहिले एकदा वाचून घेऊ आणि मग तुम्हाला मराठी की इंग्लिश ते सांगतो. या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता व पेपरमध्ये उमेदवारांनी सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला समोर जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवाराची वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल. यावरील प्रश्नांचे पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास म्हणजे केस स्टडी याचा वापर केला जाईल. पुढील स्थूल क्षेत्राचा समावेश केला जाईल. आता स्क्रीनकडे लक्ष असताना मी हे जेव्हा लाईन वाचली, काही जणांनी मी तुम्हाला सांगतो जेवढे जण व्हिडिओ बघत आहे आपला, त्यामध्ये प्रत्येकाने ह्या लाईनकडे बिलकुल लक्ष दिलं नाही. बस चालू आहे वाचणं, ऐकणं सुरू आहे बस. यामध्ये म्हटलं काय आहे ते जर तुम्हाला कळलं नसेल एवढ्या स्पीडनं वाचल्यानंतर सुद्धा, तर तुम्हाला तुमची रीडिंग स्किल वाढवावं लागेल. केस स्टडी काय असते ते पाहावं लागेल. आता इथिक्स म्हणजे काय हे तुम्हाला समजावं लागेल. इथिक्स म्हणजे काय तर सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, की तुम्ही जे कायद्याने दिलेल्या किंवा आपला भारत जो आहे हा लोकशाही प्रधान देश आहे. तर भारतामध्ये लोकशाही हा प्रधान देश असताना कायदे जे आहे ज्याला आपण भारताचे संविधान आहे त्यानुसार ते सगळं चालते. तुम्हाला माहिती आहे कायद्याच्या बाहेर आपण कोणतंही काम करत नाही. म्हणजे तिथं आपण इमोशनल गोष्टी आणि ज्या तुमच्या इथिकल गोष्टी आहे, इथिक्स म्हणजे सांगत आहे तुम्हाला, म्हणजे ज्या कायद्यानुसार आहे त्या तुम्हाला पकडाव्या लागतात. इन द सेन्स एक्झाम्पल म्हणून सांगतो, इथिकल आणि इमोशनल मधला फरक. बऱ्याच जण इथिकल मध्ये तुमच्या लक्षात येणार नाही. इथिकल म्हणजे काय होते, की जर तुम्ही एखादी गोष्ट पकडली, जसं एखादं तुम्ही समजा एक अधिकारी आहे आणि तुमचा एक भाऊ आहे. तुम्ही समजा IPS झाले आणि तुमचा एक भाऊ आहे त्याने काहीतरी गुन्हा केला आणि तुमचा तो सख्खा भाऊ आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? तर तुम्ही इथिकल डिसिजन घेणार की इमोशनल? तुमचा भाऊ आहे म्हणून त्याला तुम्ही सोडू शकता. ठीक आहे. कारण की तुमच्याजवळ तेवढी पॉवर आहे सोडायची त्याला. कारण की तुम्ही इमोशनली त्याला सोडू शकता. पण जर तुम्ही इथिकल विचार केला, कायद्याने विचार केला, तर तुम्हाला त्याला सजा द्यावी लागणार आहे. कारण की तुमचा जरी भाऊ असला तरी त्याने गुन्हा केलेला आहे. तर इथिकल म्हणजे काय, की तुम्ही त्या सिच्युएशन तुम्हाला केस स्टडी देणार आहे. त्या केस स्टडीवर आधारित ते सिच्युएशन देणार आहे आणि ते सिच्युएशन तुम्हाला सॉल्व्ह करावी लागणार आहे, की तुम्ही काय डिसिजन घेता. तुम्ही इमोशनली ब्लॅकमेल होता, की इथिकली तो प्रश्न सॉल्व्ह करता. आणि हेच सर्वात महत्त्वाचं आहे ॲज अ अधिकारी. कारण की तुम्ही जेव्हा अधिकारी बनणार, त्यानंतर तुमची डिसिजन मेकिंग पॉवर हेच सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून हा इथिक्स पेपर आहे. तर याचा सिलेबस काय आहे? तर एवढाच सिलेबस आहे. मग यामध्ये केस स्टडी कशी सॉल्व्ह करायची ते सर्व मी घेणार आणि त्यामध्ये इथिकल आणि इमोशनल म्हणजे काय? तर याच्यावर मी पूर्ण एक व्हिडिओ बनवणार आहे. पेपर इथिक्सचा कसा सॉल्व्ह करायचा, त्यामध्ये काय काय गोष्टी असतात, त्यामध्ये मी तुम्हाला सर्व सांगेन. तर GS1, GS2, GS3 आणि GS4 असे 4 सब्जेक्ट झालेले आहेत. तर हे 4 सब्जेक्ट. आता यानंतर काय येते? तर यानंतर येते ऑप्शनलचे 2 सब्जेक्ट जो की 8 आणि 9 नंबरचा राहतो. तर ऑप्शनलचे कोणकोणते सब्जेक्ट असते? सॉरी नीतिशास्त्रामध्ये आणखी काही सिलेबस दिलेला आहे. तुम्ही हा वाचून घ्या. हा सिलेबस थोडा अवघड आहे. मी तुम्हाला आधी सांगतो. अवघड म्हणजे काय वाचण्यासाठी अवघड आहे. शब्दाची रचना कारण की इंग्लिशमध्ये नाहीये, मराठीमध्ये आहे. तर तरी एकदा आपण रीड करू कारण की आपल्याला सिलेबस स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. बघा अभ्यासक्रमामध्ये नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर भिमुखता, मानवता मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारण आणि परिणाम, नैतिकतेचे परिणाम. नीतिशास्त्र म्हणजे काय बघा आता, खाजगी आणि सार्वजनिक संबंधामधील मानवी मूल्ये, महान नेते म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बघा इतिहासामधले जे आपण समाजसुधारक आहेत ते सर्व याच्यात कामात पडणार आहे. त्यानंतर महान नेते, सुधारक व प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यापासून धडे, मूल्य रुजवण्यासाठी कुटुंब, समाज, शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका. तर हे सर्व तुम्हाला माहित असलं पाहिजे समाजाबद्दल, शैक्षणिक संस्थेबद्दल. त्यानंतर अभिवृत्तीमध्ये घटक, संरचना, कार्य, त्यांचा प्रभाव आणि विचार व वर्तन यांच्याशी संबंध, नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम आणि पाठपुरावा. त्यानंतर नागरी सेवेसाठी अभियोग्यता. बघा नागरी सेवेसाठी म्हणजे तुम्ही MPSC किंवा UPSC होता तर त्याची अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये, सचोटी, निपक्षपातीपणा ज्याला म्हटलं मी तुम्हाला तुमचा भाऊ असेल तर तेच तुम्हाला त्याच्यात करावं लागेल आणि पक्षीय निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवांसाठी
समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता. बघा, हे सर्व शब्द तुमच्या कानामध्ये रुजले पाहिजे. सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकाप्रती सहानुभूती. दुर्बल घटक तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर भावनिक बुद्धांक. भावनिक म्हणजे इमोशनल. तुम्ही भावनिक किती भावनिक आहे, किती इमोशनल आहे ते पण बघावं लागेल. तर संकल्पना आणि त्यांची उपयोगिता, प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि बघा, इथिक्समध्ये आणि इमोशनलमध्ये थोडा फरक ठेवावा लागणार आहे, पण तुम्ही इमोशनल राहणार आहे. त्यामुळे इथं भावनिक बुद्धांक तिथं दिलेला आहे. भारत आणि जागतिक नैतिक विचारांचे आणि तत्वज्ञानाचे योगदान. लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरिक सेवा मूल्य आणि नैतिकता, स्थिती व समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि कोंडी, नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे नियम, विनिमय, विवेक बुद्धी, तसेच सदविवेक बुद्धी, त्यानंतर उत्तरदायित्व आणि नैतिक शासन. शासनांमध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीकरणामधील नैतिक समस्या, निगम प्रशासन. ठीक आहे. तर हे बघा, जेव्हा मी मी वाचत आहे, कारण की माझा सिलेबस बऱ्यापैकी पाठ आहे. तर तुम्ही जेव्हा वाचणार तर तुम्हाला हे शब्द वाचताना पण अवघड होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रशासनातील सभ्यता, लोकसेवेची संकल्पना, प्रशासन व सभ्यता यांच्यातल्या तत्वज्ञानाचा आधार, माहितीची देवाणघेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता, माहितीचा अधिकार. तर माहितीचा अधिकार हा मेन्सला होताच. नीतिसंहिता, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवा प्रदानाचा दर्जा, सार्वजनिक निधीचा विनियोग, त्यानंतर भ्रष्टाचाराची आव्हाने, वरील समस्यावरील घटना अभ्यास. हे सर्व तुम्हाला येणार आहे पेपर नंबर 4च्या, ज्याला इथिक्स म्हणतो, नीतिशास्त्र, यामध्ये येणार आहे. आणि हा पेपरचा सिलेबस जो असतो हा असा नसतो. जेव्हा तुम्हाला प्रश्न समजेल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की काय आहे नेमकं. ज्यामध्ये केस स्टडीचे प्रश्न वेगळे येणार आहे 15-20, आणि बाकीचे उरले जे जनरल नीतिशास्त्रावर आणि मानसशास्त्रावर प्रश्न येणार आहेत ते. तर मी ते तुम्हाला डिकोड करून देईल सर्व. कारण की मी पूर्ण सिलेबस घेत आहे यावेळेस ना. पुढच्या वेळेस ना आपण प्रत्येक GS1, GS2, GS3 ऑप्शनल सर्व याचं घेणार आहे. आता आपला ऑप्शनल बघा, तर पेपर 8 आणि पेपर 9 हे ऑप्शनल सब्जेक्ट आहे. बघा, पेपर 8 पण 250 ला आणि पेपर 9 सुद्धा 250, म्हणजे एकच ऑप्शनल घ्यायचं आहे, त्याच्यावर 2 वेगवेगळे पेपर राहणार आहे, जसं मी तुम्हाला सांगतो. तर बघा, वैकल्पिक विषय पेपर 1 व 2. उमेदवारास वैकल्पिक विषयाच्या यादीमधील कोणतेही वैकल्पिक विषय निवडता येतील. तर एकूण किती? तर 26. बघा, लास्ट 26. तर यापैकी तुम्ही कुठलाही एक वैकल्पिक विषय ऑप्शनल सब्जेक्ट घेऊ शकता. जसं मोस्टली मला असं वाटते, कारण की जे रिझल्ट आलेले आहे आणि कंटिन्यू येत आहे असं नाही आहे. बरेच जण वेगवेगळे सब्जेक्ट सांगणार की मी हा घेतो. पण आपण जो घेणार आहे तो घेणार आहे भूगोल, जिओग्राफी. तर हा जो 10 नंबरचा आहे तो. तर भूगोलमधले बरेच सब्जेक्ट जे आहे ना, ते तुम्हाला बघा, बरेच जण सांगणार की इकॉनॉमिक्स घ्या, काही जण हिस्ट्रीमध्ये, कोणी सोशिओलॉजीमध्ये. पण मी तुम्हाला आता दाखवून देतो. थोडं ओव्हरऑल नाही दाखवत, कारण की मी ऑप्शनलवर पूर्ण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. पण यातले जो पेपर 1, पेपर 2 आणि जीएसचे जे 4 पेपर आहे, यातले डायरेक्ट तुम्हाला टॉपिक तिथं दाखवणार आहे, जे तुम्हाला पेपर 3 मध्ये पण कामात पडणार, 1 मध्ये पण कामात पडणार आणि सोबत निबंधामध्ये सुद्धा कामात पडणार जिओग्राफीची. कारण की जिओग्राफी म्हणजे तुमच्या डोक्यात वेगळं येते. जिओग्राफीचा ऑप्शनल सब्जेक्टमध्ये 2 प्रकार पडतात, पेपर 1, पेपर 2. तर त्यावर जाऊ आपण. त्याचं मी जास्त घेणार नाही, कारण की ऑप्शनल मला घ्यायचा नव्हता. पण संक्षिप्त थोडंफार मी तुम्हाला सांगतो. जसं भूगोलामध्ये बघा, 2 पेपर आहे. पहिला पेपर जो आहे त्याचा सिलेबस आहे आता. हा पण मराठी किंवा इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला देता येतो. तर बघा, भूगोल विषयाची तत्त्वे, प्राकृतिक भूगोल. तर मी जास्त डेपमध्ये जात नाही. ऑप्शनलवर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर प्राकृतिक भूमध्ये भूरूपशास्त्र. तुम्हाला माहिती आहे, भूरूपशास्त्र म्हणजे भू म्हणजे जमीन. रूप म्हणजे त्याचं रूप कसं आणि त्याचं शास्त्र. त्याच्यामध्ये मग तुम्हाला माहित आहे की टेक्टोनिक प्लेट्स वगैरे त्याबद्दलची पूर्ण माहिती. त्यानंतर हवामानशास्त्र. तर आपल्या इथं पाऊस कसा येतो, तुम्हाला माहिती आहे की वारे कसे वाहतात, तर या संबंधी सर्व स्थानिक वाऱ्याचे प्रकार वगैरे ते येणार. त्यानंतर सागर विज्ञान. सागर विज्ञान म्हणजे तुम्हाला माहिती आहे सागर म्हणजे काय, तर महासागर. तर महासागराबद्दलचं जे पूर्ण कन्सेप्ट आहे तो इथं विचारलेला आहे. त्यानंतर जीव भूगोलशास्त्र. आता जीव भूगोलशास्त्र म्हणजे काय, जीव म्हणजे ज्यामध्ये जंतू वगैरे असतात. भूगोल, तर भू म्हणजे जमीन, म्हणजे समजा मृदा आहे, मृदा संपत्तीचे समास, किंवा आता सध्या तुम्हाला माहित आहे की बऱ्याच समस्या आपल्या समोर आल्या आहे कृषीचे, कारण की मृदा खराब होत आहे, कृषीच्या रिलेटेड ते सर्व येणार. तर हे कृषी बघा, हे सेक्टर तुम्हाला तिकडे पण कामात पडते पेपर नंबर 3 ला. त्यानंतर बघा, पर्यावरण भूगोल. आता पर्यावरण भूगोल हा ऍक्च्युअली आपला झालेला आहे पेपर नंबर 3 मध्ये. म्हणजे तुम्ही जर याचा अभ्यास केला तर पेपर नंबर 3 मधला पर्यावरण तुमचा झालेला आहे. बघा, परिस्थितिक तत्वे, मानवी परिस्थितिकी अनुकूल, परिस्थितिकी, पर्यावरण, है ना. हे बघा, पर्यावरणाचा ऱ्हास, व्यवस्थापन. तर हे पेपर नंबर 3 मध्ये आहे इनडायरेक्टली. तेच सांगायचा प्रयत्न करत आहे मी की तुम्हाला असा ऑप्शनल घ्यावा लागेल की त्याचा तिथं पण फायदा होणार आहे, इथे पण. त्यानंतर मानवी भूगोल. मानवी भूगोलाशी परिप्रेक्ष्य, त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत, जसं धर्म, भाषा, हे पेपर नंबर 2 ला येते. धर्मनिरपेक्षता. तर हे भूगोल मधला पार्ट आहे, परंतु हा पेपर नंबर 2 मध्ये पण तुमचा कव्हर होऊन जातो. दृष्टिकोन. मग इथं मानवी भूगोल खूप महत्वाचा आहे, आणि हा मानवी भूगोल तुम्हाला निबंधामध्ये पण कामात पडतो. निबंध म्हणजे एसे रायटिंग मध्ये, कारण की तुम्हाला हे सर्व भाषा, धर्म, धर्मनिरपेक्षता हे तत्व तिथं मांडावं लागेल. जसा प्रकारचा निबंध येईल त्या प्रकारे. ठीक आहे. सांस्कृतिक प्रदेश, मानव विकास निर्देशांक, हे सगळं तुम्ही मांडू शकता. त्यानंतर आर्थिक भूगोल. तर जागतिक आर्थिक विकास, हे बघा तुम्ही, अन्न सुरक्षा, दुष्काळ, हे सगळं आपल्या निगडीत आहे. दुष्काळ आला तर काय होईल, अन्न,
व पोषण समस्या काय आहे सध्या तुम्हाला माहित आहे की जे बऱ्याच ठिकाणी जिथे परिस्थिती खराब आहे. आपला भारत खूप छान दिसतो, पण आतमध्ये खूप काही प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही महाराष्ट्राचाच विचार केला, जर तुम्ही इकडे आपल्या अमरावती भागामधून चिखलदरा, धारणी क्षेत्रामध्ये गेले, तर तिथे तुम्हाला माहिती आहे की काय प्रकार आहे. लहान बाळांना शिक्षण पण नाही आहे. त्यांचा उपोषणाची त्यांची परिस्थिती खूप खराब आहे. ठीक आहे. त्यांना प्रॉपर अन्न पण मिळत नाहीये. तर हे सर्व ह्या आर्थिक भूगोलामध्ये येते. म्हणजे आर्थिक भूगोल म्हणजे काय? तर कृषी आणि त्या समस्या, लोकसंख्या आणि वसाहत भूगोल, स्थलांतराची कारणे, का लोकं इकडून तिकडे जात आहे, जे खेड्यातले लोक आहेत ते शहराकडे वळत आहेत, शहरातले परत मोठ्या शहरांकडे वळत आहे किंवा मोठ्या शहरातले पुणे मुंबईमधले विदेशात जात आहे, त्या समस्या त्यामध्ये खूप प्रॉब्लेम होत आहे क्रिएट. तर हे सर्व तुम्हाला पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 1 आणि निबंधामध्ये सुद्धा कामात पडणार आहे. त्यानंतर बघा प्रादेशिक नियोजन, त्यामध्ये नियोजनाचे प्रकार है ना, प्रादेशिक जे पूर्ण व्यवहार रचना आहे ते आहे, मानवी भूगोलातील प्रतिमाने, सिद्धांत आणि कायदे. तर इथं थोडे बघा, इथं सिद्धांत आहे. तर प्रत्येक जीएस जो ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही घ्याल त्यात काही ना काही सिद्धांत पाठ करायचे आहे. तर जिओग्राफीमध्ये तुम्हाला 8 ते 9 प्रकारचे जे व्यक्तिमत्व आहे त्यांचे सिद्धांत तुम्हाला पाठ करावा लागेल. ठीक आहे. आणि त्यांचे नाव इथं तुम्ही वाचू शकता, कारण की मी त्याच्यात एक ऑप्शनलचा पूर्ण डिकोड करून देईल. तर हे सिद्धांत 8-9 म्हणजे जास्त पण तुम्हाला याच्यात डिटेलमध्ये जायचं नाहीये. आणि भूगोल हा विषय तुम्ही डायग्रामॅटिकली, मग तुम्ही म्हणता सर याच्यात डायग्राम नाहीये, जे आम्ही भूगोल पाहिलं ती कुठे आहे? तर पेपर 2 मध्ये आहे. म्हणजे ऑप्शनलचा पेपर 1 मध्ये हा पार्ट आहे आणि पेपर 2 मध्ये जो पार्ट आहे तो आहे हा. बघा, हा पण 250 मार्क्ससाठी आहे पेपर 2. याच्यात भारताचा भूगोल आहे. बघा, प्राकृतिक रचना हे आपण प्रिलिमला पाहणार आहे सर्व. तर प्रिलिम मधला पार्ट आहे. याच्यात भारताची मान्सून रचना, चक्रीवादळे, हे साधन संपत्ती, तुम्हाला सर्व ऊर्जा साधने हे सगळं येते. कृषी हे पण त्यामध्ये येते. उद्योग, ह्या उद्योगाचा पार्ट पेपर 3 मध्ये व्यवस्थित दिलेला आहे. उद्योगमध्ये दिलेला आहे. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण बद्दल बोललो होतो. तर यामधला हा तुमचा पार्ट होऊन जाणार, तिथला पण इथला पण. त्यानंतर वाहतूक, दळणवळण आणि व्यापार, बघा हा इथला पार्ट आहे. तर हे रस्ते, रेल्वे, जलमार्ग. त्यानंतर सांस्कृतिक जडणघडण, सिटिंग. तर हे सर्व भारताच्या समाजाचे ऐतिहासिक पैलू वगैरे. हे लोकसंख्या वाढ, बघा लोकसंख्या पेपर 1 मध्ये पण होतं. जीएसच्या पेपर 1 मध्ये म्हणतोय मी तुम्हाला. थोड्या वेळा आधी दाखवलं त्यामध्ये. तर इथे आणि इथे पण आहे. स्क्रीनकडे व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर वसाहती, वसाहतीचे प्रकार, काय प्रदेश आहे, नागरी नियोजन वगैरे, झोपडपट्टी, समस्या काय आहे, हे सर्व मुद्दे तुम्ही कुठे मांडू शकता? तर जे पहिलचे जीएसचे पेपर होते त्यामध्ये आरामात मांडू शकता. त्यानंतर प्रादेशिक विकास, बघा राजकीय पैलू, हे पण गोष्ट महत्वाची आहे. त्यामध्ये बघा राज्य पुनर्रचना, नवीन राज्याचा उदय, प्रादेशिक जाणीव. तर हे नवीन राज्याचं आता हे कुठे येते तुम्ही विचार करा. राज्य पुनर्रचना कुठं पाहतो आपण? कशा प्रकारे राज्य बनले? पॉलिटीमध्ये पाहतो. म्हणजे इथं आला ना तो. तर GS1, GS2, GS3, 4 ह्या सगळ्या जीएसचा जो इम्पॅक्ट आहे तो भूगोलावर इनडायरेक्टली आहे. बऱ्याच जणांना वाटते भूगोल म्हणजे फक्त भूगोलच आहे. तर भूगोल म्हणजे भूगोल नाही आहे. भूगोल हा तुम्हाला एसे आणि जीएस मध्ये पूर्णपणे कामात पडणार आहे. समकालीन समस्या आहे. तर हे सर्व तुम्हाला पेपर नंबर 2 मध्ये जीएस ऑप्शनलच्या ते पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारचा हा सिलेबस राहणार आहे. ऑप्शनल सब्जेक्ट सिलेबसच आपण वाचत नाही. नाहीतर कोणी सोशिओलॉजी, काही सोशिओलॉजीचं माहित नाहीये. जर तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही असा चूज करायचा आहे जो तुम्हाला इतर सब्जेक्ट सोबत आणि तुम्हाला पण त्याच्यात आवड आहे. यामध्ये तुम्हाला एक याच्यावरचा प्रश्न द्यावाच लागते बघा इथं. नकाशावरील प्रश्न एक सॉल्व्हच करावा लागते. नकाशा तुम्हाला माहित असला ना, इतकं छान जिओग्राफीची तयारी होऊ शकते ना. 4 ते 5 महिन्यामध्ये जिओग्राफीची ऑप्शनलची तयारी खूप छान होते. फक्त तुम्हाला त्यासाठी व्यवस्थित पॅटर्न फॉलो करायचा आहे. आपण आपल्या क्लासमध्ये सर्वच घेणार आहे. सर्व डिटेल सांगणार आहे मी. प्रत्येकावर व्हिडिओ टाकणार आहे. जिओग्राफीचे डिटेल व्हिडिओ येणार आहे. रायटिंग स्किल कशी, केस स्टडी कशा, इथिक्सच्या, GS1, GS2, GS3 सर्व घेणार आहे. कारण की व्हिडिओ खूप लांब बनवण्यापेक्षा व्हिडिओला मी जास्त लांबवणार नाही आहे. आपल्या खाली टेलिग्रामची लिंक पाठवणार आहे. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉइन करून घ्या. त्यावर मी सर्व डिटेल PDF, पेपर कसे सॉल्व्ह करायचे, ज्यांना क्लास जॉइन करायचे त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती तिथे मिळणार आहे. ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आपले क्लास होणार आहे. आणि सर्व डिटेल हळूहळू आपल्या आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहे. तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. कारण की शेवटपर्यंत खूप कमी विद्यार्थी टिकले असेल. तर जे टिकले तेच काहीतरी बनणार आहे, तेच काहीतरी घडणार आहे. तर चला आता व्हिडिओला आपण थांबू. धन्यवाद.